नमस्कार मित्रांनो, चंदेरी स्मरणरंजनमध्ये मी शरद हसबनीस आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण नेहमीप्रमाणेच भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळामधनं एक फेरफटका मारून यायचा आपल्याला. हिंदी चित्रपटसृष्टीतील राज कपूर यांनी आर.के. फिल्म्स कंपनी स्थापन करून आर.के. स्टुडिओ हा साधारण 1948 साली स्थापन केला. आणि पहिला त्यांनी तिथे जो निर्माण केलेला चित्रपट आहे तो आग. पण पहिला त्यांचा आग चित्रपट काही फारसा चालला नाही. त्यामुळे मग त्यांनी त्याच्यानंतर जो निर्माण केला तो बरसात सिनेमा सुरू केला, प्रदर्शित म्हणजे निर्माण केला, आणि तो तुफान चालला आणि छान, खूपच त्याच्यामध्ये त्यांना फायदा झाला. आणि मग त्याच्यानंतर जे त्यांनी आर.के. स्टुडिओमध्ये जे चित्रपट निर्माण केले ते एकसे एक होते. बरसात नंतर श्री 420 असेल, बूट पॉलिश असेल, जिस देश में गंगा बहती है असं आहे, नंतर जागते रहो आहे, असे खूप छान छान चित्रपट निर्माण केले. आणि त्यांनी त्यांचा जो पहिला सिनेमा, दुसरा जो म्हणजे पहिला जो सगळ्यात चांगला चालला सिनेमा बरसात, तर त्या बरसातच्या एका पोस्टची प्रेरणा होऊन त्यांनी त्यांचा लोगो तयार केला होता. म्हणजे काय, तर एका हातामध्ये व्हायलिन आणि एका हातामध्ये ती नर्गिसला त्यांनी पकडला, असा जो एक सीन होता, त्याचा उपयोग करून त्यांनी त्यांचा आर.के.चा लोगो तयार केला. पण एक जाता जात तो मला सांगतो की हा लोगो कोणी तयार केला तर तुम्हाला माहीत आहे का? तर तो लोगो आपला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केला होता. त्यावेळेला ते द फ्री प्रेस जर्नल या इंग्लिश दैनिकामध्ये कार्टुनिस्ट म्हणून काम करत होते, तर त्यांनी हा केलेला आहे. असो, तर या लोगो मागचं कारण काय, तर आर.के.चे जे सिनेमे असतील त्याच्यामध्ये व्हायलिन म्हणजे संगीतही असेल आणि रोमांसही असेल. पण असं असताना सुद्धा राज कपूर यांनी आर.के. स्टुडिओतर्फे जे निर्माण केले चित्रपट, त्यात जागते रहो आहे, बूट पॉलिश आहे, असे काही चित्रपट जे आहेत त्याच्यामध्ये एकदम वेगळा विषय घेतला होता त्यांनी, की ज्याच्यात अगदी संगीत चांगलं होतं पण अगदी रोमांस वगैरे त्याच्यात नव्हता. आणि असं करत करत त्यांनी फार संगम, राम तेरी गंगा मैली इथपर्यंत चित्रपट अतिशय सुंदर सुंदर निर्माण केले. आणि त्यांचं ह्या चित्रपटसृष्टीतलं एकूण सगळं करिअर बघून भारत सरकारतर्फे राज कपूर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. तो 1987 साली त्याला हा पुरस्कार मिळाला. म्हणजेच काय झालं, तर राज कपूर यांच्या आर.के. स्टुडिओनी 1987 साला जो हा पुरस्कार मिळाला तो म्हणजे अक्षरशः त्यांच्या संपूर्ण करिअरचा आर.के. स्टुडिओचा कळस होता. त्यांना सर्वोच्च पुरस्कार भारतातर्फे जो मिळाला जातो हिंदी चित्रपटसृष्टीसाठी, तो त्यांना मिळाला. मग हा कळस त्यांनी कळस त्यांनी मिळाला, त्या संपादन झाला त्यांनी. पण त्याचा पाया कसा रचला गेला हे आपल्याला माहित आहे का? तर त्याचे कसं आहे की जसं मुंबईमध्ये चित्रपट निर्मिती होत होती तशी कोल्हापूरमध्ये सुद्धा होत होती. आता प्रभात फिल्म कंपनी जी नंतर पुण्यात आली ती पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये होती आणि मग नंतर ती पुण्यात आली. असं तिथे उत्तम उत्तम चित्रपट निर्मिती होती. त्यात भालजी पेंढारकर हे एक अतिशय नावाजलेले उत्तम चित्रपट निर्माते होते. तर त्यांनी 1947 साली वाल्मिकी नावाचा एक चित्रपट निर्माण केला होता. त्यामध्ये राज कपूर यांचे पिताश्री पृथ्वीराज कपूर हे काम करत होते.
आणि ते काम करत असताना त्यावेळेला राज कपूर यांचं वय साधारण 18-19 वयाच्या आसपास असावं. ते आपल्या पृथ्वीराज कपूर यांच्या बरोबर नुसते गेले होते आणि ते मग चित्रकट चालू असताना तिथे इथे तिथे ते निरीक्षण करत असायचे, कसं चाललंय शूटिंग वगैरे, असं त्यांचं ते काम बघत बसायचे. आणि त्या चित्रपटाचं सगळं कथानक एक 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 पात्र अशी घेत असताना भालजी पेंढारकरांच्या लक्षात आलं की अरे ह्याच्यामध्ये एक छोटासा नारदाचा रोल आहे. तर त्या नारदाच्या रोलसाठी राज कपूर हे योग्य ठरत आहेत. म्हणून मग त्याने पृथ्वीराज कपूर यांना विचारलं की तुम्ही राज कपूर याला याच्यात एक नारदाची भूमिका आहे ती देऊ का? ते म्हटलं द्या की. त्याप्रमाणे त्यांनी नारदाच्या भूमिकेसाठी राज कपूर यांची निवड केली आणि तो नारदाचा रोल राज कपूर यांनी केला. आता नारदाचा रोल झाला, सगळा चित्रपटाचं चित्रीकरण संपलं आणि सगळ्या कलाकारांची जी बिदागी द्यायची असते ती द्यायच्या वेळेला भालजी पेंढारकरांनी पृथ्वीराज कपूर यांना त्यांची बिदागी दिली आणि त्यांच्या बाजूला बसलेले राज कपूर यांनाही त्या बिदागी द्यायला गेले. तर त्यावेळेला पृथ्वीराज कपूर म्हणले की थांबा, त्याच्या हातात नका देऊ, मी त्याला देईन नंतर, पण एकदम त्याच्या हातात देऊ नका, तुम्ही माझ्या हातात द्या, मी नंतर देईन त्याला, असं म्हणून त्यांनी काही राज कपूर यांना ते बिदागी पैसे काही दिले नाहीत. मग ते सगळं तिथलं काम संपल्यानंतर दोघंही मुंबईला गेले. आणि मुंबईला गेल्यानंतर की मुंबईच्या बाहेर चेंबूर आणि चेंबूरच्याही थोडंसं बाहेरच्या बाजूला असलेला एक 2 एकराचा प्लॉट पृथ्वीराज कपूर यांनी त्या नारदाच्या भूमिकेसाठी मिळालेल्या बिदागीतून खरेदी केला. आणि तो खरेदी केलेला प्लॉटच नंतर ज्या वेळेला राज कपूर यांनी आपला स्टुडिओ उभारायचं ठरवलं तेव्हा तो उपयोगी आला. म्हणजे नारदाच्या भूमिकेमुळे आर.के. फिल्मचा, आर.के. स्टुडिओचा पाया रचला गेला आणि शेवटी राज कपूर यांना जे फाळके पुरस्कार मिळाला तो कळस होता. तर असा हा माझा आजचा किस्सा होता. तो तुम्हाला किस्सा कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. नमस्कार. आणि हो, एक सांगायचं राहिलं, जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर मोबाईलच्या डावीकडच्या बाजूला तुम्हाला लाईक करायचं बटन आहे ते दाबा आणि उजव्या बाजूला तुम्हाला सबस्क्राईबचं बटन दिसेल ते क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, चिरपरिचितांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. नमस्कार.